हॅलो मित्रांनो, तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहेत सगळे यूट्यूब फॅमिली. तर आज आज वातावरण बघा किती छान वाटतंय. तर आता वाजलेले सकाळचे 6. तर आज ब्लॉग काढायचं कारण हे आहे ते आज मी खूप लवकर उठली आहे. लवकर म्हणजे आज 4ला उठले मी. 4ला उठलेली आहे मी. तर आज माझी देवपूजा वगैरे सगळं होऊन माझी आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे. तर मी आज आलेली आहे नर्मदेश्वर महादेव. हे बघा, हे महादेवाच्या मंदिरात आलेली आहे मी. ते मी आज सहज चक्कर मारत होते म्हणून आले दर्शनाला. जाऊ शकते ना दर्शनाला जाऊ शकते ना. कसं सकाळी सकाळी कोणी जाऊन देत नाही ना दर्शनाला. तर बघा, हे मंदिर आहे आपलं. करू शकते दर्शन, करू शकते. तर हे छानपैकी मंदिर आहे महादेवाचं. खरं तर इथंच आम्ही वडाची पूजा वगैरे केली तेव्हा. तर हे हनुमानाचं आहे. हे आपलं मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे पूर्ण. तर असंच मी म्हटलं चला आपण वॉक करू. तर मग ते मनात आलं की चला आपण दर्शन पण करून घेऊ. तर दर्शनाला आलेली आत्ता वाजलेले 6:15. तर खूप छान वाटतं सकाळी सकाळी दर्शन करायला. आणि मी आजपासूनच सवय लावलेली आहे म्हणून मला असं काही वाटत नाही. तर आता तिथं पूजा चालू असताना आपल्याला काही लगेच दर्शन घेता येणार नाही. पण असं मंदिर आहे. हे बघा, असं मंदिर आहे बघा. खूप छान पूजा वगैरे होते इथे. तर हनुमानाचं आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग सकाळ सकाळचा तर मला सांगू शकता तुम्ही. तर इथं वातावरण खूप छान आहे. ॲक्च्युली मला दर्शनच घ्यायचं होतं, पण तिथं पूजा चालू असताना मी 2 मिनटं गॅप घेऊ शकते. कारण कोणाच्या दर्शनामध्ये आपण मध्ये नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवते मी. दर्शन तर घेतेच मी, पण तरी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. बघा, सकाळचं 6 वाजेचं वातावरण बघा किती छान. तर असं वातावरण आहे सकाळचं. मी तुम्हाला सांगू का मित्रांनो, म्हणजे मला आहे ना आवड आहे सकाळी लवकर उठायची, आवरायची. पण आहे ना कधी कधी अंधारामध्ये अशी भीती वाटते नाही का, उठावा का नाही असं हे वाटतं. पण काही नाही, खूप छान वाटतं आहे मला आज. दर्शन वगैरे खूप छान वाटतं. एकदम मन एकदम असं चंचल वगैरे असं तृप्त नाही का, असं मस्त फ्रेश वाटतं आहे. तर बघा किती छान वाटतं आहे वातावरण वगैरे. ते फुलाचे झाडं वगैरे बघा किती मस्त आहे. दिसत असेल तुम्हाला. मला आहे ना माझा आवाज थोडा कमी असतो सकाळी सकाळी. तरी मी माझे 2-3 म्हणजे 1-2 ब्लॉग ऐकले तर माझाच आवाज मला कमी येत होता. तर तुम्हाला काय ऐकू येणार. तर मी थोडा प्रयत्न करते जोरात बोलायचा. तर घरामध्ये थोडं जास्त पण बोलता येत नाही. म्हणजे बोलता येतं, काय बोलण्याचा इश्यू नाही. पण तरी थोडं सवय नाही ना जोरात बोलायची, त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही. आता आपण छानपैकी दर्शन घेऊ. त्यांची पूजा वगैरे आटपली का. हे नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. खूप छान आहे. इथली पिंड वगैरे पण खूप छान आहे.
तर मी तुम्हाला दाखवणारच आहे ब्लॉगमध्ये नंतर. तर हे बघा नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर झालं आहे आपलं दर्शन छानपैकी. दाखवते तुम्हाला. ते गुरुजी येतात दररोज, त्यांच्या वाईफ आहे. तर छानपैकी दर्शन झालं आहे आपलं, मस्त एकदम मनासारखं दर्शन झालं आहे माझं. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.